नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा पदार्थ मी काय बनवणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज बनवणार आहे हिरव्या मठाची भाजी. त्यासाठी मी इथे 3 जुड्या घेतलेल्या स्वच्छ पाण्याने धुवून. एक मीडियम साईजचा मी कांदा कापून घेतलेला आहे. थोडीशी 5-6 मी लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहे आणि 1 वाटी मी सालीची मूग डाळ भिजवलेली इथे घेतलेली आहे. ही 7 ते 8 तास मी पाण्यामध्ये भिजवलेली, साल याची काढलेली नाही. ही भाजी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याच्या ज्या देठ आहेत कोवळे, ते या देठांसकट मी ही भाजी घेणार आहे. बघा, एकदम बारीक पण ही भाजी कापायची नाही. भाजी आपली कापणी झालेली आहे. 2 टीस्पून मी तेल कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं आपल्याला गरम करायचं आहे. तेल गरम झालेले आहे. 1 टीस्पून मी घातलेले आहे जिरे, लसूण, कांदा, चिमटीवर घालायचं आहे हिंग, अर्धा टीस्पून घालायची आहे हळद. तिखट तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे घाला. तिखट तुम्हाला हवं किती असते त्याप्रमाणे घाला. 1 टीस्पून मी इथे तिखट घातलेलं आहे. अजून घेतलेली मूग डाळ, थोडस पाणी घालायचं. अर्धी वाटी पाणी घातलेले. मूग डाळ आपल्याला व्यवस्थित थोडीशी अशी अगदी 2 मिनिटभर शिजून घ्यायची. भिजवलेली मूग डाळ आहे, प्रॉपर म्हणजे हे होते, दबायला लागते, चिपायला लागते, तेव्हा आपल्याला भाजी टाकायची. हे बघा, छान उकळी आली तर आपल्याला यापेक्षाही बघा साधारण डाळ आपली अशी चेपल्या जाते, थोडीच आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची. आता आपण कापून घेतलेली, धुवून कापून घेतलेली हिरवी माठाची भाजी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. माठाची भाजी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातीलच हा एक मूग डाळीच्या सालीच्या मूग डाळीमध्ये मी बनवलेली भाजी इथे आज तुम्हाला दाखवते. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. प्रत्येक भाजीची टेस्ट अगदी वेगळी असतेच, भिन्न असते हिरव्या पालेभाज्यांमध्ये, पण त्यामध्ये आपण जे काय वापरत असतो, कधी डाळी, कधी आपण करण्यासाठी कधी हिरवी मिरची वापरत असतो, कधी लाल मिरची पावडर वापरत असतो, कधी शेंगदाण्याचा कूट घालत असतो. प्रत्येक भाजीची चव ही वेगळी लागते, छानही लागते आणि आपल्यालाही वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवलेली घरातही सगळ्यांना खायला आवडते आणि आपल्याला सुद्धा तीच भाजी पण वेगळ्या चवीने आपण खातोय तर आपल्यालाही छान वाटते. हिरव्या माठाची भाजी ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा ही टेस्ट आवडल्याशिवाय राहणार नाही. कांद्याचं प्रमाण तुम्ही ह्यापेक्षा सुद्धा ह्याच्यामध्ये जास्त घालू शकता. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं मी रस्सा करणार आहे, म्हणजे थोडंसं पाणी मला घालावं लागणार आहे. छान लागते हे अशी ह्या पद्धतीने भाजी. हे बघा, 1 छोटी वाटीभर मी याच्यामध्ये पाणी घातलेले आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. भाजी शिजल्यानंतर कमी होते तर मिठाचं प्रमाण पद्धतशीरच घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर एकदा आपण व्यवस्थित मिक्स करू. यावरती आता आपण झाकण ठेवू आणि 2 मिनिटासाठी याला चांगली शिजून घेऊ. तर मंडळी, पालेभाजी शिजायला आपल्याला वेळ लागत नाही आणि ह्यामध्ये डाळही आपल्याला फार जास्त गाळ करायची नाही. याच पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायची आहे. तर हार्डली झाकण ठेवल्यानंतर बघा 1 ते 1.5 मिनिट फक्त झाकण ठेवल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट मी त्याला छान अशी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. भाजी आपली इथे तयार झालेली आहे. गॅस मी बंद करते. ह्या पद्धतीने सालीच्या मूग डाळीमध्ये भाजी नक्की करून बघा मंडळी. तर मंडळी, या पद्धतीने सालीची मूग डाळ घालून हिरवी मठाची भाजी नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.